आत्मारामजी शिंदे साहेबांचा करायचा आहे। LPLच्या माध्यमातून लाहे प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुरेश मात्रे म्हणजे आपले सर्वांचे लाडके बाळा मामा चषक 2024च्या माध्यमातून आपण करत आहोत आशाई सन्मान। मी सचिन भोईर साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आत्मारामजी शिंदे यांचा करायचा आहे भव्य सत्कार, कारण इथे आपण बघू शकतो भव्य भाऊ विषय साहेबांचा देखील आपण करत आहोत भव्य सत्कार। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे यांच्या माध्यमातून मायाची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण करत आहोत भाऊ विषय लाहेगावचे ग्रामस्थ यांचा देखील आपण करतोय भव्य सत्कार। नागरिकाचा प्रत्येक सदस्याचा या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून, कारण अभूतपूर्व सोहळा आहे आणि अभूतपूर्व सोहळ्यासाठी इथे येणारा प्रत्येक सदस्य हा देवाचा अवतार आहे आणि देवाच्या अवताराला इथे स्मरण करून त्यांना इथे पूजलं जातं। तदनंतर रतीश सोनावळे साहेब यांचा देखील आम्ही करत आहोत हा भव्य सत्कार। रतीशजी सोनावळे साहेब आपण देखील हा गोड सन्मान स्वीकारायचा आहे। खांबाळकर साहेबांकडनं भगवानजी खांबाळकर साहेबांकडनं पुरस्कृत असणारी सन्मान ट्रॉफी, तदनंतर विश्वाजी बडांगे साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त होणारी कोल्ड ड्रिंक्स इथे देखील पाहायला मिळत आहेत। ती कोल्ड ड्रिंक्स देखील दिली जाते। परीक्षित या खेळाडूला परीक्षेची खरी परीक्षा पाहायला मिळाली आणि परीक्षेमध्ये तो सफल झाला। So once again we are moving on the semi-final 2. The two teams are here. The one team is a home team, I Gavdevi Sports Club Lahe, and along with the opponent team is Dahigaon. I Gavdevi Dahigaon. So both the team have a worship of the goddess Mata I Gavdevi. Let's see who will worship the granted on the final. Who will be reach on the final? We don't know. Here we go. The umpire signal is on. Match will be started. The first ball facing him, the batsman Ajay. Full toss, tuck away to the onside. The fielder is there.
there is a no chance to taking up any single run. And there is a dot ball. इथे मिस टायमिंग झालाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सँडी भोईरची दुसरी धाव. इथे ओव्हरथ्रोची धाव देखील प्राप्त होऊ शकते. ओव्हरथ्रोच्या मिळतील. एक मिळेल आणि अजय खांबाळकर यांच्या माध्यमातून या 3 धावा प्राप्त झाल्या. 3 धाब्यांनी धावसंख्या फलक ओपन झालं. लाहे टीमसाठी प्रामुख्याने बघितलं तर सगळ्या खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये खुर्चीवर बसायचं नाही तर पेनल्टी असेल. राहुल सासेनी खुर्चीवर बसायचे, लक्षात असू द्या. पेनल्टी आपल्यालाही लागू शकते. 3 धावा. 3 धावा धावसंख्या फलकावर. सँडी बोयर ऑन स्ट्राइक. अजय इनसाइड आउट खेळायला गेले. अपील केली गेली आपण बघू शकतो. हा आलाय डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर. ही गावदेवी दहीगाव टीम ही अप्रतिम आहे. ज्या टीमने अगदी बघितलं तर मातबर असणाऱ्या टीमला उंबरमाळी या टीमला त्यांनी पराभूत केलंय. लक्षात असू द्या. उंबरमाळी टीम ही सर्वाधिक सक्सेसफुल टीम असते. दरवर्षी ज्या ज्या वेळेस आम्ही स्टेटस पाहतो त्यावेळेस उंबरमाळीचं बक्षीस नेहमी ठरलेलं असतं. अशा टीमला पराभूत केलंय. चांगली गेम आहे. यावेळेस मिस टायमिंग. संधी आली विकेट किपरच्या हातामध्ये आणि सँडी भोईरच्या खेळीचा होते अंत. आज मात्र काय घडलं सेमीफायनल 2 मध्ये. पहिले षटक प्रगतीपथावर असताना प्रगती कुठेतरी खुंटली गेले. या षटकामध्ये गोलंदाज अजयने इथे केलाय पलटवार आणि अफलातून विकेट. लागले होते. 2000 रुपये त्यांना प्राप्त झाले होते. त्या खेळाडूला इथे थांबवलंय. सँडी भोईर स्वस्तामध्ये परतवला, त्याला भाग पाडलं आणि एकंदरीत वातावरण जर बघितलं तर पिपेंडी वादक देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहेत. दरवर्षी पिपेंडी वादक इथे येत असतात. आज तर होळीचा दिवस आहे आणि होळीचा दिवस दुग्ध शर्करा योगे. असं असताना चौफेर बाजूने जर कॅमेरामॅन आपले प्रेक्षक वर्ग दाखवा. मला वाटतं 5000 प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. खर्डी, कसारा, डोळखाम, तदनंतर बघितलं तर शहापूर, मुरबाड इथून देखील प्रेक्षक आलेत. आणि लाईव्हला तर मला वाटतं सगळा महाराष्ट्र ऐकतोय बघतोय. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचेच मला वाटतं प्रामुख्याने बघितले तर व्ह्यूवरशिप बघितली तर मिलियन्स मध्ये पोहोचले. असं असताना लाहे प्रीमियर लीग ही देखील करोडोच्या घरांपर्यंत पोहोचली. काय जबरदस्त रजनी क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. होम टीमला इथे मिळालंय सगळ्यात मोठा झटका. आता आलेत कॅप्टन कुल भाऊ फरडे म्हणजे रवी फरडे. बॉलिंग चांगली केली जाते अजयच्या माध्यमातून. ओ ड्राईव्ह करतायत मिडनच्या दिशेने. डायरेक्ट थ्रो केला होता. विकेट किपरच्या दिशेने धाव मिळणार नाहीये. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये आल्या अवघ्या 3 धावा. एक बॉल बाकी आहे ना. ओके ओके. तीन धावा. 5 चेंडू 3 धावा. अंतिम चेंडू. यावेळेस लॉंगॉन क्षेत्रामध्ये फटका दमदार आहे. टायमिंग बेमिसाल. इथे बाऊ फरडेच्या बॅटमधून येतोय. मिडनच्या डोक्यावरून लॉंगॉन सीमारेषा पलीकडे देखना चौकार.
स्वतःला प्रमोट केलं नव्हतं. नितेश भोईरला प्रमोट केलं होतं. नितेश भोईरने देखील हात धुवले होते, परंतु इथे हात धुवून चालणार नाहीये. इथे तुम्हाला एक इनिंग बिल्डअप करावी लागणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्या 2 षटकं जर चांगली खेळली तर उरलेल्या 3 षटकांसाठी तुम्ही चान्स घेऊ शकता. पहिल्याच ओव्हरमध्ये जर 3-4 घालवणार तर मात्र मग कठीण आहे 5 ओव्हर टिकणं. तर स्ट्रॅटेजी असते, स्ट्रॅटेजीनुसार माणसाने नेहमी खेळावं. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या 7. द्वितीय षटक हाताळण्यासाठी येतोय आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दहीगाव टीम कडनं विकी. राऊंड द विकेट विकी. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेस स्लाइस केलाय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजय खांबाळकरच्या बॅटमधून आलाय अप्पर स्लाइस चौकार. लागेल कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही दिशेवरून भटकणार त्यावेळेस तुम्हाला त्या दिशेवरून फक्त आणि फक्त प्रहार पाहायला मिळतील. कारण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे ही टीम. अकरा धावा. फुल टॉस आहे. ड्राईव्ह करतायत ओव्हर दी टॉप. डीपेक्षा कव्हर झोन मधून क्षेत्ररक्षक आले. गुड थ्रो. रॅपिड थ्रो पाहायला मिळाला. 1 मिळेल. 1च धाव. अशा पद्धतीने जास्त संधी देत नाहीयेत अजय खांबाळकरला. भाऊ फोडेला देखील थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. इथे धावसंख्या धावफल कव्हर आहे 12. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट अँड द फर्स्ट विकेट वॉज कॉट इन द ट्रॅप and the wicket was Sandesh Bhoir. Vicky. अपर स्लाइस खेळायला गेले. फटका बसलाय आणि काय कॅच पकडली. कॅप्टन कुलला देखील परतावा लागेल. जल्लोष जल्लोष जल्लोष. आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला आहे टीमचा दुसरा फलंदाज इथे ट्रॅप मध्ये अडकला गेला. बडी मछली जाल में. फडे परतले. आता नितेश भोईरला थांबावं लागेल. आल्या आल्या परतला तर मात्र कठीण परिस्थिती होईल. अवघड परिस्थिती होईल. अशक्य परिस्थिती होईल. आणि अजय खांबाळकर एकटा कसा ठरेल हे देखील बघावं लागेल. ही सत्व परीक्षा आहे या दोन्ही खेळाडूंची. कारण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दहीगाव ही दही खूप गोड आहे. ही दही तर मला वाटतं या उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक पिली जाते आणि लोकांना ती आवडते देखील. चांगली बॉलिंग केली. फुल टॉस बीट होतोय. बाईची मिळाली एक सिंगल. मोमेंटम अजूनपर्यंत तरी मला वाटत नाहीये की टीम लाहेकरांकडे मोमेंटम नाही. कारण त्यांचं अजून शॉटमध्ये तेवढी पॉवर अजूनपर्यंत पाहायला मिळाली नाहीये. तो कॉन्फिडन्स अजून या मॅच मध्ये बघायला मिळाला नाही. तो कॉन्फिडन्स कधीही येऊ शकतो. एक मोमेंटम बाकी असतो. यावेळेस स्क्वेअर लेग झोन मध्ये उडवलाय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्या झेंड्याच्या पलीकडून चेंडू गेलाय आणि परिणामी आम्ही म्हणू शकतो इथे आलाय चौकार. संख्येला आकार मिळाली. धावसंख्या अगदी वेगाने पोहोचली 17 या धावसंख्या फलकावर. अंतिम चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकामधील. यावेळेस स्कोर होती विकेट
ते बॅकवर्ड आणि मिड विकेट झोनच्या अगदी मधोमध फील्ड केला गेला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला होता. नितेश भोईरला इथे चांगली लाईन टाकली गेली आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे 18. आतापर्यंत बघितलं तर ज्या बेस लाहे टीम सुरुवात करायची एका ओव्हरीमध्ये 18 असायच्या, आज 2 ओव्हरमध्ये 18 झाल्यात. म्हणजे एकंदरीत बॉलिंग किती चांगली केले हे देखील चित्र सुस्पष्ट पद्धतीने इथे पाहायला मिळते. आजची रात्र कोणाच्या नावावर जाणार, आज कोण होणार चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश म्हात्रे बाळामामा चषक 2024 म्हणजे LPL 2024 चा मानकरी मानांकन आणि त्याच्यावर आपलं सुवर्ण हस्ताक्षराने कोण कोरणार LPL ट्रॉफी 2024 हे सत्र आपल्याला 1 तासामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी होणारी धडपड पाहायला मिळते. सेमीफायनल 1 जिंकून टीम वाशाळकरांनी फायनलच्या रेसमध्ये प्रवेश केलाय. इथून जी टीम विजयी होईल तेही फायनल खेळणार आणि फायनलच्या मॅच मधून चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन LPL 2024 हे भाग्याचा क्षण त्यांच्या. समीर लेफ्ट आर्म स्पिनर स्क्वेअर कट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर पॉइंटला, त्याला चकवा दिला, चकवा आणि चकव्यावर आलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. इथे रिव्हर्सच्या माध्यमातून खेळायला गेले. व्हाईट बॉल असेल बंद स्वरूपामध्ये 1 धाव धावसंख्या फलकावर लागणार आहे आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो धावसंख्या फलक पोहोचलं 23 या धावसंख्या फलकावर. पंच रिव्ह्यू घेतलाय ना. तर बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, बघायचं आहे डिसिजन काय असेल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आहे. आणि रिव्ह्यू संपलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेस करू ती विकेट डीप बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये उडवलाय. इथे येईल 6 धावा. नितेश भोईर अफलातून खेळाडू ज्या वेळ गौतम गंभीर नाही तसा मला वाटतंय थिर खंबीर कोण झालाय तर इथे नितेश भोईर. नितेश भोईरच्या बॅटमधून आज षटकार नव्हे तर त्यांनी सुरुवात केलेलं वादळ सुरू झालंय. धावा झाल्या धावसंख्या फलकावर 29. दहीगाव संघाने संधी द्यायला सुरुवात केली आहे. शॉर्ट पिच चेंडू टाकून आणखीन हाफ ट्रॅकरवर संधी दिली जाते
आणि या संधीचं सोनं असं म्हणतात की ऑल ग्लिटर्स आर नॉट गोल्ड. चकाकतं ते सोनं नसतं, बट हिअर इट इज की एव्हरी डायमंड इज बॉर्न ऑन दी चारकोल. कोळशामध्येच निर्मिती होते डायमंडची. आणि परिस्थिती जितकी गंभीर असते तिथे नितेश चांगला खेळत असतो. इथे फ्लॅटेड चेंडू पाहायला मिळाला. फ्लिपर वन, क्विकर वन, हा चेंडू आला डॉट बॉल. 29 कमबॅक. 11 धावा कुठल्यानंतर एक चेंडू त्यांनी चांगला हाताळलाय समीरने. यावेळी सफल झाले. कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि चेस चालू आहे. फुटबॉल बिल्डिंग चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. व्हॉट अ फॅबुलस कव्हर ड्राईव्ह. जणू वाटतं की हा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत एवढा गेला की जमीन देखील म्हणाली ये बाबा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. रिव्हर्स खेळलेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. अजय साठी खतरा होता परंतु अजय जीव मुठीत घेऊन धावलेत. एक मिळाली. धावसंख्या धावफलकावर पोहोचल्या 34 धावा. कमबॅक झालंय. समीरचं कमबॅक इथे पाहायला मिळालं. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 11 आणि तिसऱ्या षटकात धावा जास्त आल्यात. आतापर्यंत एक षटकार 2 चौकार खर्च झालेत. यावेळेस थांबून खेळतात. मिस टायमिंग झाला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि अजय खांबाळकरच्या खेळीचा अंत. अजय बॅक टू दी डगआउट. सगळ्यात मोठा मासा गळायला लागलाय जो टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅचचा. आणि आता आलाय अजय खांबाळकरांचाच मला वाटतंय छोटा बंधू बबलू म्हणजेच नितीन. तर युवा उद्योजक आमचे बबलू हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांच्या माध्यमातून देखील हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे आणि प्रगतीच्या वाट्यावर ते देखील चाललेत. तर भोईर कुटुंबामधील आमच्या बबलूला देखील आमच्याकडनं भरपूर शुभेच्छा आहेत. ते देखील त्यांच्याच देखील शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेला पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश मात्रे बाळामामा चषक 2024 अंतिम LPL ची
अंतिम सेमीफायनल दुसरी म्हणजे सेकंड सेमीफायनल पाहायला मिळते. इथून आम्हाला विजेता जो प्राप्त होईल तो डायरेक्ट फायनल मॅच खेळणार. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला हुक केला, या ठिकाणी स्कोअर होते. विकेट जाळ्यामध्ये अडकला. भरवशाचा खेळाडू. मला वाटतं आता तर काय घडलंय, तिथे नितेशला उचललं की नितेशला सांगितलं घरी तंबूच्या आश्रयाकडे जायचंय, वेळ झाली. आणि वेळ काय झाली तर खेळाडू इथे ट्रॅप मध्ये अडकला गेलाय. शेवटी आणखीन एक फलंदाज बाद. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबचा सगळ्यात महत्वपूर्ण शिलेदार परतलाय. सागर येतोय. नितीन म्हणजे बबलू आणि सागर यावर जबाबदारी वाढणार आहे. बबलूच्या नावावर तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार शिलोत्तरच्या ग्राउंडवर आहे, परंतु तितके चेंडू त्याला मिळणं देखील गरजेचं आहे. सागर ऑन स्ट्राईक, चांगली बॉलिंग करतोय अजय वागे. फुलटॉस होता ऑन साइडला, टर्न केला आपण बघू शकतो. ऑन ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेट मध्ये गेलाय. बबलू किती वेगाने धावतोय. दुसरी धाव कंप्लीट झाली. गुड रनिंग आणि बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. धावगती या खेळपट्टीच्या मधोमध तुम्ही ज्यावेळेस धावता त्यावेळेस तुमची धावगती ही चांगली असणं गरजेचं आहे. धावा ज्यावेळेस येत नसतील 1, 2 आर ऑलवेज लाईफ लाईन ऑफ दी टेनिस बॉल क्रिकेट आणि 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. शून्यापेक्षा एक नेहमी चांगलं असतं. असं असताना जर डबल मिळत असेल तर ते दुग्ध शर्करा योग. धावसंख्या धावफलकावर बराच वेळानंतर धावसंख्या फलक आता पुढे सरकले 36 धावा दहीगाव टीमने पक्कड निर्माण केली. पक्कड ड्राईव्ह करतायत, बॅकअप आहे आणि चेंडू तिथे धाव मिळणार नाही. याला म्हणतात ट्रॅप करणं आणि ट्रॅप मध्ये त्या चेंडूला अवतीभोवती ठेवणं. चांगली बॉलिंग करतोय वागे. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉलवर पर्सेंटेज हाय स्कोअरचा कमी होत चाललाय. अशी परिस्थिती कमी पाहायला मिळते. फुल टॉस तो देखील कनेक्शन होत नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही चांगले खेळाडू कनेक्ट करत नाही त्या त्यावेळेस मोमेंटम समोरच्या टीमकडे आहे हे पहिल्यापासून कळून येतं. क्रिकेट खेळत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर तुमची चांगली बॅटिंग झाली नाही तर अशा वेळेस कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होत असताना पाहायला मिळतो. इथे धावांसाठी संघर्ष चालू आहे. एक एक धाव इथे धावफलक सजवली आहे आणि सजवण्याचा प्रयत्न केला होता. हे विसरू नका, वाशाळकरांनी 50च केल्या होत्या तरी त्यांनी डिफेंड केल्या. चॅम्पियन असतात ते किती धावा करो डिपेंड करतात. कव्हरच्या दिशेने क्लासिक ओव्हर द टॉप आणि बबलूच्या बॅटमधून चौकार. ज्या बॅट्समनच्या नावावर आहे 6 मध्ये 7 षटकार तो एक मारतोय चौकार. Is 41 runs on scoreboard, loss of 4 wickets, and this is the 4th over in the progress. Ajay Wage still not in expensive. Full toss इथे हा चेंडू स्लॉग स्वीप खेळायला गेले. चेंडू बॅटच्या रडामध्ये आला नाही, परिणामी आला डॉट बॉल. बबलूला इथे डॉट बॉल काढण्यामध्ये यश अजय वाघेला आलं आणि 4थं षटकाचं झालं समापन. अंतिम षटक बाकी आहे. 41 धावा या चांगली धावसंख्या आहे. इथून 10-12 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगली मॅच होईल यामध्ये ती मात्र शंका नाही. कारण सेमीफायनलचा प्रेशर वेगळा असतो, फायनलचा प्रेशर वेगळा असतो. ज्या ज्या वेळेस तुम्ही फ्रेश मॅच खेळता त्या त्या वेळेस तुमच्याकडे प्रेशर नसतो, परंतु सेमीफायनलमध्ये आणि फायनलमध्ये एक अंडर प्रेशर असतो. लक्ष्मणजी सांडे साहेब पिंपळपाडा गावचे, मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. आजची संपूर्ण स्पर्धा आपण व्यासपीठावरून बघायची आहे. आम्ही दरवर्षी येत असतो आणि दरवर्षी या स्पर्धेला जोडलो गेलो गेली 2017 पासून, परंतु प्रथमतः असं घडलेलं आहे की
शेवटच्या क्षणापर्यंत भगवानजी भोईर आज इथे क्रिकेटचा आनंद लुटतायत. ते फार कमी आम्हाला बघायला मिळायचं. आज लुटतायत हे फार महत्वाचं आहे. आमचे लाडके मित्र अतिशय गोडविंदे स्वराज्य चषकाचे सर्व त्यांच्याकडनं देखील या मित्रमंडळीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थेट पडग्यावरनं या शुभेच्छा आल्यात. 41 लागल्यात. अंतिम 6 चेंडू सगळे बाकी आहे आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय कुणाल. राउंड विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता सागर साडी अवे फ्रॉम द बॉडी आणि हिट विकेट. हिट विकेट. स्वतःचा पाय एसटी वर आदळला आणि सांगितलं की इट्स माय मिस्टेक बिकॉज झालाय देर इज अ हिट विकेट. बबलू खांबाळकर यांना अजून स्ट्राईक मिळत नाहीये. स्ट्राईक न मिळाल्यामुळे किती धावा इथे दहीगाव टीमने कमी केल्यात हे देखील चित्र सुस्पष्ट झालेलं आहे. धावा झाले 41. इथून 9-10 धावा जर आल्या नाही तर मात्र दहीगाव टीम ही मॅच कंट्रोल करू शकतो, कारण त्या टीमकडे खूप चांगले खेळाडू आहेत. सन्माननीय अरुणजी दसाडे साहेब यांच्याकडनं दहीगाव टीमला भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छुक तो भरपूर आहेत. मॅच कोण जिंकणार हे चित्र कोणाच्या बाजूने सुपरहिट ठरणार. मिस टायमिंग झालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डिक्लेअर झोन मध्ये. तिथे धावा मिळतील किती? 2 का एकच मिळणार. 1 किंवा 2 शिवाय डिक्लेअर झोन मध्ये धावा येत नाहीयेत आणि स्ट्राईक रोटेट होणार. स्ट्राईक रोटेट होणं गरजेची होती कारण चान्स आहे. If any there is a possibility, it depends on if you change the strike rate and इथे स्ट्राइक चेंज झाली आहे. स्ट्राइकिंग पॉवर ॲबिलिटी देखील चेंज होऊ शकते बबलूच्या माध्यमातून. यावेळेस मी सांगितलं स्ट्राइकिंग ॲबिलिटी कशी असावी. What a swing, swung away into the air and it's a mighty blow. चेंडूला पाठवून दिलाय थेट अगदी लायगावाच्या बिल्डिंग वर कोसळणारा बबलू खांबाळकर ब्रँडेड षटकार. ₹1000. बबलू खांबाळकर षटकार किंग आहे. अजय खांबाळकर यांचा छोटा भाऊ पण काही कमी नाहीये. आयवा कॅच साठी काही नाहीये. ओ इथे डॉटबॉल आलाय. आशाभूत नजरेने जे प्रेक्षक आले होते त्यांच्यासाठी गोड बातमी असेल नंतर. इथे आलाय डॉटबॉल. 2 चेंडू बाकी आहेत. धावा झाल्या 48. संधी तर निर्माण करून दिले बबलूने. 48 लागले गेल्यात. बॅटचा स्विंग मध्ये आला तर आउट ऑफ द पार्क जाणार असा खेळाडू आहे तो. यावेळेस ऑन द राईट खेळले एकदा मिळाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आता सांगून कोणाला सांगावं. लंघन क्षेत्ररक्षक जो होता त्याच्या हातामधून झालेली ही मोठी चूक. या चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये आणि परिणामी या ठिकाणी मिळतील 4 धावा. इथे 1 लागला ही मॅच खतरनाक रंगात येईल. मग 1 लागला तर मग समोरच्याने लॉफ केलाय. 1 मिळाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. 2 धावा इथे प्राप्त होतील. बबलूची रनिंग मिड विकेट चांगली पाहायला मिळाली. 3री धाव देखील प्राप्त. 4थ्या धावाचा प्रयत्न. 4थी धाव देखील पूर्ण होऊ शकते का? आणि 4थी धाव नाही. 3 मिळाल्या. 3 मिळत असताना धावा झाल्या
धावसंख्या फलकावर 52 वरनं पोहोचली थेट 55 जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये करावे लागतील 56. आता म्हणू शकतो ही मॅच असेल 50-50%. आता ही मॅच 100% कोण जिंकणार हे मी सत्र पुन्हा एकदा सोमनाथजी खाडे सरांकडे वळवतोय. व्हॉट अ मॅच.
धन्यवाद. थँक्यू सो मच दत्ता फडे सर. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी सेमीफायनल नंबर 2चा उत्तरार्ध या ठिकाणी सुरुवात होतोय. बनवायच्या आहेत त्या 56 धावा. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. कुणाल आणि विकी दोन फलंदाज. विध्वंसक बॅट्समन कुणाल मैदानावरती. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठी अपील या ठिकाणी करतायत. पंचांकडे दाद मागतायत. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारे आतापता नव्हता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. प्रचंड वेगवान यॉर्कर स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी संपन्न झाला. पहिला चेंडू डॉट. हा सुद्धा चेंडू पहा. पुन्हा अपील करतायत. अतिशय दर्जेदार बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. प्रचंड वेगवान दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती सागरच्या माध्यमातून. सलगचे 2 डॉट येत आहेत. बॅटिंग करत असताना बॅट्समन स्ट्राईक एंड वरती कुणाल पांढरे. हा सुद्धा चेंडू पहा. बॅट फिरवली, अंगावरती आदळलाय. एक सिंगल पूर्ण केली. प्रत्येक विकेटसाठी रघुनाथजी साळवी, भगवानजी भोईर, किशोरजी खंबाळकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. आणि हा फटका पहा खेचलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. दमदार स्ट्रोक येतोय. चेंडू सरळ त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर चौकार. त्यांच्या विरोधात फायनलची मॅच कोण खेळेल यासाठी हा सामना मैदानावरती आपण पाहत आहे. षटक पहिलं चालू आहे. धावफलकावरती आपण पाहिलं तर 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक या ठिकाणी पहिलं मार्गस्थ असताना सागर गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली होती, मात्र विकीच्या बॅटमधनं एक चौकार येतोय आणि सामना इथून मात्र चालू करतोय बॅट्समन विकी. ठोकलेला चौकार. या अगोदरच्या मॅचमध्ये दहीगावकरांची ही सलामीची जोडी जर आपण पाहिली असेल तर अतिशय सुंदर खेळ त्यांचा राहिला होता. या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. हा चेंडू पहा, समोरच्या दिशेला खेळलेला फटका. त्या ठिकाणी आता मात्र सुनील चांगली फिल्डिंग, चेंडूला पकडलं, फेकलं. 1 धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत एका षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावफलकावरती पाहिलं. 5 बॉल झालेत. एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत त्या 6 धावा. षटक पहिलं आणि 1 चेंडू शिल्लक. गोलंदाज सागर चांगला खेळ मैदानावरती पेश करतायत दोन्ही संघ. दोन्ही संघांचा खेळ अतिशय उच्च प्रतीचा राहिलाय. सेमीफायनल. जबरदस्त चेंडू यावेळेस. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करत असताना फलंदाजाला काही कळालं नाही. यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा लेदर गाइडेड यॉर्कर. फलंदाज बाद. दांडी गोल. रघुनाथजी साळवे, भगवान भोईर, किशोर खंबाळकर मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 विकेट आलेली आहे सागरच्या नावावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावफलकावरती आपण पाहाल तर 1 गडी बाद 6 धावा. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे जबरदस्त कमबॅक पंच देण्यासाठी तयार होत आहेत. नॉकआउट पंच. सेमीफायनलची मॅच, घरचं मैदान, प्रचंड गर्दी, चारी बाजूला दर्दी प्रेक्षकांची ही प्रचंड गर्दी आपण पाहत आहे. लाहे गावामध्ये एकही माणूस मित्रांनो घरामध्ये नसावा. सर्व लाहे गाव आज मैदानावरती आलेला आहे सामना पाहण्यासाठी. आणि ज्यांना यायला मिळालं नाही, माता भगिनी घरी बसून टीव्हीवरती मॅच पाहतायत,
निश्चित लाहे ग्रामपंचायत लाहे ग्रामस्थांचं आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेचं हे दमदार आयोजन, स्वतः घरचा संघ मैदानावरती खेळतोय, याहून दुग्ध शर्करा योग काय असावा. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना, संघ अडचणीत असताना बॅट्समन नितेश भोईरनं अप्रतिम कामगिरी पार पाडली. बॅटमधनं 20 धाबा आल्या आणि त्यानंतर आपण पाहताय तर चांगल्या दर्जाची बॅटिंग त्या ठिकाणी पेश केली. धाबा जमवल्या तब्बल आपण पाहाल तर 55 आणि 56चं टार्गेट या ठिकाणी उभं केलं. षटक पहिलं संपलंय सागरचं, केवळ 6 धाबा खर्च केल्या आणि महत्वाची विकेट ज्याच्यावरती भरोसा होता त्या फलंदाजाला माघारी पाठवलं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज सचिन घागस गोलंदाजी मार्गवरती, यशस्वी गोलंदाज. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क व्यवस्थित आला नाही आणि निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी समाप्त झालाय. पहिला डॉट गोलंदाज सचिन घागसला आपण पाहताय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. जबरदस्त कामगिरी मैदानात पार पाडतायत बॅट्समन विकीवरती. आता मात्र फार मोठा प्रेशर असेल, जबाबदारी. फलंदाज अजय वाघे मैदानावरती आलाय साथ देण्यासाठी. या दोन फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे, बनवायचा आहे. तब्बल 56 धावा. हा फटका खेळलाय पुन्हा एकदा कव्हरला. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग स्टॉप करतायत. अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट मैदानावरती. चांगला फटका होता, टायमिंग प्रॉपर होतं, मात्र फिल्डरला बीट करू शकला नाही. आणि या अनुषंगानं पाहाल तर हा चेंडू केवळ एक सिंगल धाव देऊन जातोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट झाली आहे. फलंदाज अजय वाघे स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू या चेंडूवर सुद्धा बॅट फिरवतोय. फिरकीचं आक्रमण, फिरकीचा जादूगार सचिन घागस. शांतीत क्रांती, जबरदस्त गोलंदाजी, अतिशय शांत डोक्यानं खेळणारा खेळाडू, अतिशय सुंदर क्रिकेट मैदानावरती पेश करतोय टीम आई गावदेवी स्पोर्ट लाहे संघासाठी. या चेंडूवर आक्रमण चढवलंय. चेंडू हवेत, दूरवरनं फिल्डर येत आहेत. त्या ठिकाणी निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला. राहुल सासे चेंडूचा ताबा घेत आहेत, फेकतायत आणि 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या जातील. 2 धावा पुढे सरकतायत. 9 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. षटक दुसरं चालू आहे. प्रत्येक खेळाडूचे नवीन फॅन मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. एक चेंडू राहुल सासेनं अडवला. त्यानंतर आपण पाहाल या चेंडूवरती मात्र स्लॉक स्वीपचा नजराणा पेश करतोय. प्रॉपर टायमिंग. वाघानं, या दहीगावच्यावर वाघानं ठोकलेला हा दमदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार. शांती, षटकार. या अगोदरच्या चेंडूवरती जल्लोष पाहायला मिळाला लाहेकरांचा. त्यानंतर ठोकलेला षटकार. धावफलकावर 15 धावा. षटक दुसरं चालू आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती. सचिन घागस वरती या चेंडूवरती मात्र हल्ला झालाय. षटकार आलाय. बॅट्समन अजय वाघे षटकातला पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय. सचिन गोलंदाजी मार्कवरनं लेफ्टा मारा करत असताना डावखोऱ्या हातानं पंचांच्या उजव्या बाजूनं यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय अजय वाघे, अष्टपैलू खेळाडू, मॅन फ्रॉम दहीगाव. दर्जेदार फटका आलाय. एक षटकारानं मात्र इथून कॉन्फिडन्स वाढवलाय, आत्मविश्वास वाढवलाय. स्ट्राईकला तयार असेल. या चेंडूवर पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळेल. जबरदस्त पुल, पॉवरफुल धमाका. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड. षटकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती तब्बल 21 धावा. पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये तब्बल 15 धावा वसूल करतायत फलंदाज अजय, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले. या ठिकाणी डावाला आकार देण्याचं काम करतोय. 56 धावांपर्यंत पोहोचायचंय. दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. 2 षटकारांच्या मदतीने इथून मात्र आश्वस्त करतोय दहीगावच्या सर्व चाहत्यांना.
फलंदाजी करत असताना निश्चितच घाबरून हादरून न जाता जबरदस्त फटकेबाजी वाघासारखं झुंजत असताना दोनही फलंदाज मैदानावरती, एका बाजूनं अजय वाघे आणि दुसऱ्या बाजूनं फलंदाज विकी. चांगली फलंदाजी. इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅकची गरज. गोलंदाजी मार्कवरती निलेश भोईर. षटक चांगलं टाकावं लागेल. 2 षटकार जसे आले तशी मात्र मैदानाच्या चारी बाजूला स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळतीये. पिन ड्रॉप सायलेन्स. 2 षटकारांच्या मदतीनं मात्र इथून सामना खुला करण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन विकी, हार्ड हिटर फलंदाज, गोलंदाज निलेश येतोय. निलेशचा हा चेंडू यावेळेस हा मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आहे. झेलची सुवर्ण संधी आणि हा झेल ड्रॉप या ठिकाणी होत आहे. झेल ड्रॉप राहुलच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप होतोय. झेल टिपणं गरजेचं आहे मित्रांनो. पकडा कॅच जिंका मॅच. सेमी फायनलची मॅच आहे. गोलंदाज भरपूर मेहनत करत असतात, प्रयत्न करत असतात, संधी निर्माण करत असतात. अशा वेळेला जर झेल ड्रॉप होतील तर मात्र अडचणी येऊ शकतात. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत. धावफलक पुढे सरकेल ते 23-23. प्रेशर प्रत्येकावरती आहे. एक चांगला फिल्डर म्हणून राहुलला संबोधलं जातं, मात्र यावेळेस हा झेल ड्रॉप होतोय आणि 2 धावा धावफलकावरती जोडतायत. विशेष विकीला मिळालेलं जीवनदान, या जीवनदानाचा फायदा उचलेल का? स्ट्राईक एंड वरती खेळतोय गोलंदाजी करत असताना निलेश. यावेळेस हा फटका खेचलाय. किती ताकद या फटक्यात. बरोबर अचूक जागेवरती फिल्डर. हा सुद्धा झेल ड्रॉप आणि त्यानंतर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सत्तावीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी निलेश गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी करतोय. दोन्ही चेंडूंवरती संधी निर्माण केली होती, मात्र या 2 चेंडूंवरती नक्कीच आपण पाहताय झेल ड्रॉप होत आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या जात आहेत आणि यावेळेस फटका खेचलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनला. सिंगल 1 धावील धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 28 वरती. 56 धावा बनवायच्या आहेत. अर्धा रस्ता इथून पार झालाय, अर्धा रस्ता अजून पार करायचा आहे. गोलंदाजी निलेश करतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. मॅच बॉल आलेला आहे. सिंगल आली आहे. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड वरती 28 धावा. बरोबर अर्धा रस्ता इथून पार केलाय. टीम मैदानावरती खेळतीये आई गावदेवी दहीगाव. 15 चेंडू 28 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज निलेश भोईर चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. या चेंडूवर पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी पुन्हा चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. सिंगल अजून 1 धावेल. आता मात्र ही मॅच क्रुशल मोमेंटला जाऊन पोहोचते. टाईट मॅच मैदानावरती. एकेरी सिंगल धाबी ती धावफलकावरती ऍड केली जाईल. 1 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 29 वरती. फायनलमध्ये कोण धडक मारेल या अगोदर आपण पाहिलं असेल तर मेगा फायनलमध्ये धडक मारलेली टीम आपल्याला मिळाली आहे. सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा आणि त्यांच्या विरोधात फायनलची मॅच कोण खेळेल यासाठी सेमीफायनल नंबर 2 मैदानावरती चालू आहे. षटक निलेश टाकतोय. चेंडू चांगले टाकले. पहिल्या 2 चेंडूंवरती संधी सुद्धा आली होती.
निलेश भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. विकीसाठी हा चेंडू टाकलाय समोरच्या दिशेला खेळलेला फटका पुन्हा एकदा सीमारेषेच्या जवळ चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी अडवत असताना हातातनं चेंडू स्किट झाला. पुन्हा 2 धावा येत आहेत. 2 धावा जोडल्या जातील स्कोर कार्ड वरती. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 31 वरती. 31. धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट. टाईट मॅच. सेमीफायनलचा सामना मैदानावरती. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहत आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दहीगाव. या 2 संघांच्या दरम्यान हा सामना आपण पाहत आहे. विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूने दहीगावची जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत अजय वाघे आणि विकी. दुसऱ्या बाजूने निलेश भोईर गोलंदाजी मार्कवरनं जबाबदारी स्वीकारतायत. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 संधी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. टाईट मॅच. सेमीफायनलचा सामना. हाय व्होल्टेज ड्रामा. या चेंडूवर पुन्हा एकदा संधी आली आहे मात्र झेल पकडत नाहीयेत. हा झेल सुद्धा ड्रॉप आणि पुन्हा 2 धावा आणि अजून एक. या एकंदरीत आपण पाहाल तर 22च्या स्वरूपात एक अशा पद्धतीनं 3 धावा 2 धावा. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. 3 षटकं संपली आहे. धावफलकावरती आहेत 33 धावा.
आहेत. फटका चांगला पाहायला मिळतोय, दमदार स्ट्रोक येतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूला दाखवले आसमान, चेंडू सीमा पार, षटकार. सेमीफायनलची मॅच आहे आणि प्रेशर आपण पाहत आहे. दोन्ही संघांवरती प्रेशर नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतोय. आई गावदेवी दहीगाव, दुसऱ्या बाजूनं आई गावदेवी लाहे. दोन संघांच्या दरम्यान हा मुकाबला मैदानावरती. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती आलेला हा दमदार षटकार आणि सामना पुन्हा एकदा फिरलाय. 12 चेंडू आणि 23 ची गरज होती, षटकाराला 11 बॉल 17 ची गरज. या ठिकाणी सामना कुठला संघ जिंकेल हे सांगणं आता मात्र कठीण होऊन बसलंय. गोलंदाज सागरला चमत्कार करावा लागेल, चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. मात्र हा चेंडू वाईड बॉल, इथून मात्र कदाचित मोमेंटम शिफ्ट झालंय का हे नक्कीच पाहिलं जाईल. अवांतरचा चेंडू येतोय, स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरकेल ते 40 वरती. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी आहे. 11 चेंडू 16 धावा. अजूनही जर 2-3 चेंडू चांगले आले तर पुन्हा एकदा लाहे संघ मैदानावरती मजल मारू शकतो. हा चेंडू पायावरती आलाय, सिंगल धाव जरूर येईल. मात्र अप्रतिम दर्जाचा हा चेंडू, एक लेगबाईचा इशारा येतोय. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे स्कोर कार्ड वरती, 41 धावा. अजूनही 15 धावांची गरज आहे. षटक चालू आहे ते सागर. या चेंडूवर पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. यावेळेस तरी झेल होईल का हा प्रश्न होता आणि हा झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि अखेर फलंदाज यावेळेस माघारी पाठवला जाईल. दिलाय मोठा धक्का. महेश खंबाळकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आयोजन कमिटीच्या वतीनं आणि स्पर्धेच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महेश खंबाळकर, हॅपी बर्थडे टू यू. या ठिकाणी हा झेल टिपलाय. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतंय. गोलंदाज सागरच्या माध्यमातून हा गडी टिपला जातोय. पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल. धावफलकावरती आहेत त्या 41 धावा. अजूनही हा सामना कुठला संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे मित्रांनो. याला सर क्रिकेटचा खेळ म्हणतात. तुम्ही अर्धा तास अगोदर जर या मैदानावरती असाल तर हर्ष उल्हास जल्लोष पाहायला मिळत होता लाहेकरांचा. चारी बाजूला प्रचंड गर्दी आणि ही गर्दी आनंद लुटत होती. मात्र ही मॅच जशी टाईट झाली आहे तशी दोन्ही संघाची हवा टाईट आपण पाहत आहे. दोन्ही बाजूला आग लागली आहे. सामना कोण जिंकेल, फायनल मध्ये धडक कोण मारेल यासाठी नक्कीच भरपूर मेहनत करतायत, भरपूर कष्ट करतायत. विशेष करून जर आपण पाहताय तर या मॅचला पाहत असतील सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा कुठेतरी मस्तपैकी झाडाखाली बसून मॅचचा आनंद घेत असतील. कुठला संघ आमच्याशी येऊन फायनल खेळेल यासाठी ते वाट पाहत असतील. मात्र मैदानावरती दोन्ही संघांचं कौतुक केलं जाईल. आई गावदेवी लाहे आणि आई गावदेवी दहीगाव दोन्ही संघ मस्त खेळतायत. या चेंडूवरती पहा पुन्हा एकदा चांगल्या प्रतीचा चेंडू आहे. विकेट किपर येतोय, स्वतः संदेश चेंडूचा ताबा घेतोय. लेगबाईचा इशारा, सिंगल येईल पुन्हा एकदा. एक धाव स्कोर कार्ड वरती. चांगल्या दर्जाचा चेंडू, सागरचं कौतुक केलं जाईल. सागरनं मात्र इथून मॅच थांबवली आहे. लाहे संघासाठी चांगली कामगिरी पार पाडतोय. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 42 धावा. अजूनही आपण पाहाल तर पोहोचायचं 56 या आकड्यापर्यंत. 14 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 14 धावा.
अजूनही सामना दोन्ही संघांसाठी जिवंत पाहायला मिळतोय. एका बाजूने जमेची बाजू जर आपण पाहत असाल, अजय वाघे जो फलंदाज मैदानावरती खेळतोय तो अजूनही साबित खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन अविनाश मैदानावरती आलाय. सागरचा पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे, विकेटच्या मागे चांगली विकेट किपिंग या ठिकाणी. अप्रतिम दर्जाचा चेंडू सागरच्या माध्यमातून क्वालिटी गोलंदाजी मैदानात पेश केली जाते. प्रत्येक चेंडूला अप्रिशिएट केलं जातंय, प्रत्येक चेंडूला मात्र इथून टाळ्यांचा गजर दिला जातोय. प्रत्येक चेंडूला या ठिकाणी निश्चितच शिट्ट्यांनी अभिवादन केलं जातंय. प्रेक्षक राजा चारी बाजूला आपण पाहत असाल, जिथं जिथं जागा भेटेल तिथं तिथं दबा धरून बसलेला पाहायला मिळतोय. मॅचचा आनंद घेत आहेत. सेमीफायनलची मॅच कशी असावी हा हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती आपण पाहत आहे. गोलंदाज सागर राईट आर्म राऊंड द विकेटनं या चेंडूवर पुन्हा एकदा खेळलेला फटका त्या ठिकाणी जातोय. चेंडू डिक्लर झोनच्या दिशेनं 2 धावा. षटक संपलंय, षटक संपलं ते चौथं आणि धावफलकावरती आहेत 44 धावा. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज या ठिकाणी सेमीफायनलच्या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा, दोन्ही बाजूने जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरची मॅच सुद्धा आपण पाहिली असेल मित्रांनो, रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. सामना जिंकला निश्चितच वाशाळे संघानं, मात्र सारंगपुरी संघानं सुद्धा सुंदर खेळ मैदानावरती पेश केला. ही मॅच सेमीफायनलची मॅच मैदानावरती 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना कोण जिंकेल यासाठी मात्र थोडीशी वाट जरूर पाहावी लागेल मित्रांनो. संघर्ष मैदानात करायचा असतो. ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 6 बॉल बनवायचे आहेत 12 धावा. वातावरण टाईट, परिस्थिती गंभीर आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर बनून काम करावं लागेल. गोलंदाज अमरवरती विश्वास ठेवलाय, विश्वास दाखवलाय लाहेकरांनी, विश्वास दाखवलाय भाऊ फडेंनी, विश्वास दाखवलाय कर्णधारानं गावानं. हा विश्वास मित्रा सार्थ ठरवायचा आहे. तर विश्वास आहे फलंदाजांवरती. स्ट्राइक एंड वरती दहीगाव संघासाठी अविनाश वरती विश्वास. पहिला चेंडू बॅटची एज अँड देन टेकन. मैदानाच्या आतमध्ये आग लावणारी गोलंदाजी, मोठी विकेट पेश केली जाते. फलंदाज बाद, लागलेला मोठा धक्का. रघुनाथजी साळवी यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर किशोरदादा खंबाळकर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नक्कीच पारितोषिक वितरित केले जातील. काळजी करू नका, अजून मॅच चालू आहे. 6 बॉल 12ची गरज होती. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे आणि खऱ्या अर्थानं लाहेकरांचं कमबॅक मैदानावरती झालंय. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. मॅच कुठला संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे, मात्र मॅच कुठलाही संघ जिंकू दे, विजय हा क्रिकेटचा होताना पाहायला मिळेल. विजय लाहे प्रीमियर लीग सुरेश बाळ्यामामा मात्रे चषकाचा होताना पाहायला मिळेल. लाहे ग्रामस्थांचा हा विजय आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 12चं समीकरण होतं. विकेट आली आहे. 5 बॉल 12ची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हर्षल येतोय. स्ट्राइक एंड वरती हर्षलला आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूनं अजय वाघ झुंजतोय मित्रांनो दहीगावचा. नॉन स्ट्राइक एंड वरनं सामना पाहतोय. चेहऱ्यावरती हसू जरूर पाहायला मिळतंय, मात्र या हसू मागे निश्चितच गांभीर्य दडलंय. गोलंदाज अमरचा हा चेंडू, यावेळेस सुद्धा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, इट्स अ फेअर डिलिव्हरी फलंदाजाकडनं. चेक केलं जाईल या ठिकाणी. बॅट्समन रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. तिसरे पंच आपण यायचं आहे. हेमंत तावडे सर या ठिकाणी चेक करतील नक्की या चेंडूवर काय घडलंय. पंचांचा इशारा आलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी.
फलंदाजाकडनं या ठिकाणी आव्हान दिलंय, चेक केलं जाईल. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. मित्रांनो, सामना जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुणीही प्रेक्षक किंवा कुणीही फॅन मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो येऊ नका. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. भरपूर प्रेम आपलं सर्वांचं आपल्या संघावरती आहे. मात्र जोपर्यंत मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत संपत नाही ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो मित्रांनो ग्राह्य धरावा लागेल. कारण समोरचा जो फलंदाज आहे तो आडवा असल्या कारणानं कॅमेऱ्यामध्ये कव्हर झालेला नाही. ऑनफिल्ड निर्णय आहे तो फायनल निर्णय संबोधला जातोय आणि या ठिकाणी हा चेंडू आलाय डॉट. समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 12 धावा मैदानावरती बनवल्या जातील का? प्रेशर आहे मित्रांनो सर्व खेळाडूंवरती, प्रेशर आहे सर्व ऑफिशियल टीमवरती, प्रेशर आहे या ठिकाणी सर्व प्रेक्षकांवरती. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या, मोमेंटम तोडू नका मॅचचा. 4 चेंडू 12 धावा. गोलंदाज अमर गोलंदाजी करतोय. बॅट्समन हर्षल स्ट्राइक एंड वरती. यावेळेस हा सुद्धा चेंडू चांगला आहे, चांगल्या दर्जाचा चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. एक धाव धावफलकावरती जरूर येते. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल तर जाऊन पोहोचलंय 45 वरती. 3 चेंडू 11 धावा. 3 बॉल 11 मैदानावरती. कोण जिंकेल हा सामना? क्रिकेटच्या मैदानावरती काहीही घडू शकतं. 3 चेंडू 11 धावा बनवायच्या आहेत आणि सर्वात विश्वसनीय चेहरा आई गावदेवी संघ दहीगावचा मैदानावरती अजय वाघे. दहीगावचा वाघ मित्रांनो झुंजलाय पहिल्या बॉलपासनं. निश्चितच मैदानावरती गोलंदाजी चांगली केली, यावेळेस फलंदाजी सुद्धा दर्जेदार करतोय आणि हा सामना संघाला जिंकून देईल का दहीगाव संघाला? हा सामना जर जिंकून दिला तर दहीगाव संघामध्ये आणि दहीगाव गावामध्ये निश्चितच अजय वाघेचे बॅनर झळकतील मित्रांनो. दिवाळी कुठल्या गावात साजरी होईल, होळी कुठल्या गावात साजरी होईल, सण कुठल्या गावात साजरा होईल. सेमीफायनलची मॅच, व्हॉट अ मॅच. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो, गेमचा मोमेंटम तोडू नका, वेळेची काळजी घ्या. अमर गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 11 धावांची गरज या ठिकाणी. ही गरज कोण भागवेल? अजय मैदानावरती खेळतोय, अजय वाघे, ज्याच्यावरती मोठा विश्वास आहे संपूर्ण दहीगावकरांचा आणि विश्वास आहे अमरवरती लाहेकरांचा. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत, झेल टिपण्यासाठी धावतायत. मात्र या चेंडूवरती आपण पाहाल तर एक सिंगल धाव येईल मित्रांनो, एक सिंगल धाव येईल. 2 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी हा झेल ड्रॉप होतोय आणि सिंगल धावेसाठी चेंडू जातोय. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पूर्ण होणार नाही तोपर्यंत मैदानात कुणी धावू नका. सेलिब्रेशन करण्यासाठी कुणी मैदानात शिरू नका. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत कंप्लीट होऊन जाऊ द्या. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या ठिकाणी. अमरला एक चेंडू चांगला टाकायचा आहे. कुणीही आतमध्ये मॅच संपेपर्यंत जाऊ नका. सर्वांना विनंती आहे, मॅच कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा. 2 बॉल 10 धावांची गरज. या ठिकाणी गोलंदाज अमर गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज, स्ट्राइक रोटेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. हर्षल स्ट्राइक एंड वरती तयार असेल. 2 चेंडू 10 धावा बनवल्या जातील का? दोन चेंडू 10 धावा. अमरनं मॅच फिरवली मित्रांनो. हा चेंडू येतोय डॉट. शेवटचा 1 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि लाहे संघानं हा सामना मित्रांनो सचिन भोईर यांच्याकडनं हा सामना जर जिंकवला तर अमरसाठी टीमसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक सचिन भोईर यांच्याकडनं देण्यात येईल. त्याचबरोबर भरपूर सारी पारितोषिकं या ठिकाणी लावलेली आहेत. रघुनाथजी साळवे, भगवानजी भोईर, किशोरजी खंबाळकर मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि हे पारितोषिक या ठिकाणी सार्थकी लावलंय आज टीम आई गावदेवी लाहेकरांनी. शेवटचा 1 बॉल
10 धाबांची गरज, गर्दी आहे. बोला गणपती बाप्पा. एक बॉल 10 धाबा आणि सामना या ठिकाणी जिंकलाय दहीगाव. वेल प्लेड बॉल. दहीगाव संघ या ठिकाणी परास्त होतोय. सामना जिंकतायत आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे. वेल प्लेड. It was a glorious drama.